Hello friends, welcome to another session of mathematics where we are going to start our first chapter from M2, that is similarity. आता सिमिलरिटीची सुरुवात करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग सिमिलरिटी मॅथ्स सेकंडमध्ये म्हणतो, बट बिफोर 2 years ज्यावेळेस आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये अपडेशन झालं ॲट दॅट टाईम आपल्या जॉमेट्री जो सेक्शन होता मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्रा अँड जॉमेट्री दिस वर बोथ द सेक्शन्स, यापैकी जो जॉमेट्री सेक्शन होता याला नाव दिलं गेलं M2. ऑब्वियसली हायर एज्युकेशन 11th-12thला गेल्यावर M1 M2 असंच असतं. सो माईट बी त्या अनुषंगाने आपल्याकडे 9th आणि 10thच्याही सिलेबसमध्ये जिथे अल्जेब्रा आणि जॉमेट्री असायचं दे वर नेम्ड ॲज M1 अँड M2 मीन्स मॅथमॅटिक्स 1 अँड मॅथमॅटिक्स 2. So from mathematics 2 means from geometry section we are going to study similarity, but before going towards the similarity, how similarity is introduced to us we can say, आपल्याला सिमिलरिटीचं इंट्रोडक्शन कसं झालं किंवा जॉमेट्रीचं इंट्रोडक्शन आपल्या सिलेबसमध्ये कसं झालं किंवा आपल्या लाईफमध्ये कसं आलं, तर हे आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. ओके, सो बेसिकली मी फारसं काही वेगळं सांगत नाही आहे, मी सांगतोय तीच स्टोरी जी तुमच्या 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये होती. आणि ती स्टोरी कुठली होती बरं, तर त्या स्टोरीमध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की देअर वॉज अ सायंटिस्ट नेमली थेल्स. शास्त्रज्ञाचं नाव काय होतं, थेल्स होतं. आणि ह्या थेल्स नावाच्या शास्त्रज्ञाने काही मीन्स जगातले जे काही 7 वंडर्स आहे त्यापैकी एक मीन्स आपण असं म्हणू शकतो जगातील 7 आश्चर्य त्यापैकी एक, ज्याला आपण पिरॅमिड्स म्हणतो इजिप्तमध्ये जे आहे, तर तो इजिप्तला गेलेला. He went to Egypt to study about the pyramids and we know about the pyramids. आपल्याला एक छोटीशी स्टोरी माहिती पिरॅमिड्सबद्दल की पिरॅमिड्स का बिल्ड केले गेले होते. सो द पीपल स्टेईंग दॅट, तिथे राहणारी जी लोकं होती त्यांच्या डोक्यात एक वेगळी संकल्पना आली आणि ती वेगळी संकल्पना अशी होती की जर कुठल्याही व्यक्ती गेल्यानंतर मीन्स आफ्टर हिज डेथ, ते गेल्यानंतर त्यांची जर बॉडी प्रिझर्व करून ठेवली तर आफ्टर डिकेड्स ऑफ इयर, अनेक वर्षांनंतर त्यांचा पुनर्जन्म होऊ शकतो, रिबर्थ होऊ शकतो. प्रोबॅबली काहीतरी एक हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये पिक्चर पण आला होता द मम्मी रिटर्न्स, ऑन द सेम कॉन्सेप्ट इट वॉज बेस्ड, सेम कॉन्सेप्टवरती होता. तर त्या पद्धतीने ते पिरॅमिड्स होते आणि त्या संदर्भातला स्टडी करायला थेल्स नावाचे जे शास्त्रज्ञ होते ते तिथे गेले. आता तिथे गेल्यानंतर पिरॅमिड्सबद्दल आपण बऱ्यापैकी ऐकून आहोत की पिरॅमिड्स हे इतके भव्य दिव्य असतात की आपण ते असं म्हणू शकतो की ते डोंगरा एवढे असतात आणि ह्या डोंगरा एवढ्या भव्य वास्तू असतील, इतके मोठे मोठे जे स्ट्रक्चर्स असतील, अँड इफ यू हॅव टू स्टडी दोज स्ट्रक्चर्स, तर आपल्याकडे मेजरमेंटसाठी तितके मोठे टेप्स हवे आहेत, तितकं भारी इन्स्ट्रुमेंट हवं आहे. आणि त्या काळामध्ये ऑब्व्हियसली आपली टेक्नॉलॉजी एवढी छान बिल्डअप झालेली नव्हती. जसं आज इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीज आहे, किती उंच किती दूर डिस्टन्स काही असू द्या एकदम इझिली आपण ते काउंटिंग करू शकतो, तर त्यावेळेस ते पॉसिबल नव्हतं. मग त्यावेळेस या थेल्स नावाच्या शास्त्रज्ञाने काय केलं, ही वॉज असाइड द पिरॅमिड अँड ही वॉज थिंकिंग ओव्हर इट. ते बाजूला बसलेले होते आणि त्याकडे बघत विचार करत होते आता याची काउंटिंग कशी करायची. तर त्या दरम्यान काय झालं की सनरेज मीन्स सन हळूहळू त्याची पोझिशन बदलत होतं आणि सनरेज कशावरती पडले, त्या भव्य दिव्य असणाऱ्या ह्या मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्सवरती सनरेज पडले. ओके, आणि या इतक्या मोठ्या भव्य दिव्य स्ट्रक्चर्सवरती सनरेज पडल्यानंतर याचा जो शॅडो होता इकडे जमिनीवरती सेम टाईपचा इकडे असा शॅडो तयार झाला. ऑब्व्हियसली शॅडोमध्ये ही डिझाईन राहणार नाही आहे, बट एक जस्ट शॅडो तयार झाला. आणि त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की पर्टिक्युलरली त्यांनी एक विचार केला, आता हा शॅडो जो आहे ना ह्या बिल्डिंग एवढा हा दिसतोय. आणि मग त्यांनी काय केलं, एक सरासरी सिमिलर मीन्स एक अंदाजे त्यांनी काय केलं, ह्या शॅडोची काउंटिंग केली. आता ते जमिनीवरती होतं खाली, सो इझिली काउंट करता आलं, राईट. ते इतके उंच होते, हे इझिली काउंट करणं पॉसिबल नव्हतं. हे त्यांनी काउंट करायचं कसं हे मॅनेज केलं आणि त्या शॅडोजच्या मदतीने त्या पिरॅमिड्सची काउंटिंग केली. आणि त्यानंतर त्यांनी ही जी कॉन्सेप्ट होती जिचं नाव जॉमेट्री होतं ती आपल्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस झाली. आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर बघितलं तर आपला हा जो फर्स्ट टॉपिक आहे सिमिलॅरिटी, तो ऑब्व्हियसली याच्याशीच रिलेटेड आहे. बिकॉज इकडे एक डायग्राम होती आणि त्याच्याशी रिलेटेड सिमिलर एक दुसरी डायग्राम होती. मग ओरिजिनल डायग्राम न काउंट करता त्यांनी काउंट काय केलं, सिमिलर डायग्राम काउंट केली आणि त्या सिमिलर डायग्रामच्या मदतीने
जे आपण काही काउंटिंग किंवा काही मेजरमेंट्स करतो त्याला काय म्हणतात, सिमिलॅरिटी म्हणतात. आलं लक्षात आपल्या सिलेबसमध्ये सिमिलॅरिटी कसं आलं किंवा जॉमेट्री कसं कन्सिडर करायचं आहे, येते लक्षात. So guys, today before starting means in the topic similarity, before seeing the definition of similarity, today we are going to study a concept, namely रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. आपण सिमिलॅरिटीची डेफिनेशन बघण्या अगोदर आपण आपल्या टेक्स्टबुक प्रमाणेच प्रवाहानुसार जात आहोत. तर आपण सिमिलॅरिटीची डेफिनेशन बघण्या अगोदर आपण आज बघणार आहोत एक टॉपिक ज्याचं नाव आहे, आपल्या टॉपिकचं नाव इथे आहे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. ओके, सो आता रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला इथे दोन वेगवेगळे ट्रायंगल्स दिलेले असणार आहे आणि त्यांचा जो एरिया आहे त्याचा जर रेशिओ घेतला, रेशिओ सर्वांना माहिती आहे, दोन वेगवेगळ्या नंबर्सला किंवा दोन वेगवेगळ्या थिंग्सला जर आपण डिवाईड करतोय तर त्यांचं जे काही आन्सर येतं, त्याचं जे गुणोत्तर येतं त्याला आपण काय म्हणतो, रेशिओ म्हणतो. तर आपल्याला दोन वेगवेगळ्या ट्रायंगल्स करता रेशिओज इथे स्टडी करायचे, इथे सगळ्यांच्या लक्षात. सो आता मी जातो इथे माझ्या फर्स्ट प्रॉपर्टीकडे. ओके, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगलमध्ये मी जातो आहे माझ्या प्रॉपर्टी फर्स्टकडे. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ different base and height. वेगवेगळ्या बेस आणि हाईट असणाऱ्या ट्रायंगल्सचा आपल्याला इथे त्यांच्या एरियाचा रेशिओ इथे बघायचा आहे. आता सपोज मी जर दोन वेगवेगळे ट्रायंगल्स घेतोय, सपोज हिअर आय एम कन्सिडरिंग द फर्स्ट ट्रायंगल, नेमली A, B and C. Okay, what we are considering namely A, B and C, and here I am considering the another triangle namely P, Q and R. Suppose आता हा जो माझा फर्स्ट ट्रायंगल आहे, त्या फर्स्ट ट्रायंगलमध्ये मी काय केलं, एक परपेंडिक्युलर अशी लाईन ड्रॉ केली. ऑब्वियसली बेसवरती जी परपेंडिक्युलर लाईन असते तिला काय म्हणतात, हाईट H1 सपोज. आणि सपोज मी इथे काय केलं की इथनं एक अशीच परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली जिला मी म्हणेल PS. ओके, आता आणि ही असेल माझी सेकंड हाईट. मीन्स ही जी फर्स्ट जी बेस आहे तिला आपण B1 म्हणू शकतो, सेकंड बेसला आपण काय म्हणू शकतात, B2 असं म्हणू शकतात, बरोबर की नाही. आता जर कम्पॅरेटिव्हली आपण बघितलं, सपोज मी इथे कन्सिडर केलं, लेट कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, फर्स्ट आय एम हॅव्हिंग, मी अगोदर इकडे फॉर्म्युला लिहून घेतोय तुमच्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगलचा. व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सपोज आता मी जर इथे कन्सिडर करतोय, लेट कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. काय घेतोय आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. जर आपण कम्पॅरेटिव्हली बघितलं तर फॉर्म्युला काय येईल, हाफ इंटू काय येतं अगोदर, बेस. सो ABCमध्ये बेस कोण आहे, BC, आणि ABCमध्ये हाईट कोण आहे, AD. कम्पॅरेटिव्हली ॲट द डिनॉमिनेटरकडे जर आपण गेलात तर परत इथे येणार हाफ इंटू अगोदर काय येतं, बेस. So what is your base here in a second triangle PQR? Our base is QR. आपला बेस काय इथे QR आहे. So I will write here QR. And what is our height here? PS. आपली हाईट किती आहे, PS. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात येतं आहे. आता हा आणि हा हे दोघे इथे सेम असल्यामुळे काय झालेत, कॅन्सल. सो द रिमेनिंग टर्म हिअर वी हॅव BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. येतं आहे सर्वांच्या लक्षात. जर आता आपण हे थोडंसं जनरलाइज केलं तर BC मीन्स कोण आहे आपल्याकडे, B1 आहे. AD मीन्स कोण आहे आपल्याकडे, H1 आहे.
QR मीन्स काय आपल्याकडे B2 आहे आणि PS काय आहे आपल्याकडे H2. आणि इकडेही जर मी जनरलाइज केलं तर हे काय मिळेल मला, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2. मीन्स इथे आपल्याला कळतं आहे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया अपॉन सेकंड ट्रायंगलचा एरिया घेतला तर इट इज द प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट ॲज वेल ॲज प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. पहिल्या त्रिकोणाच्या बेस आणि हाईटचा प्रोडक्ट आणि इकडे येतो दुसऱ्या त्रिकोणाच्या बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. मग ही जी प्रॉपर्टी जी जनरेट झाली ती प्रॉपर्टी इथे आपल्याकडे काय असणार आहे बघा, द रेशिओज ऑफ areas of triangles with different height and base. The ratios of areas of triangles with different height and base is equal to product of किंवा ratios of product of their corresponding height, base and height. आलं सर्वांच्या लक्षात. सो प्रॉपर्टी काय आहे, जर मला दोन असे ट्रायंगल्स दिले ज्यांची हाईट आणि बेस वेगळी आहे तर त्यांच्या एरियाजचा जो रेशो असतो तो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट आणि बेसच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो. द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ डिफरंट हाईट अँड बेस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. इथपर्यंत लक्षात आलं. तर ही होती तुमची फर्स्ट प्रॉपर्टी, रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. ह्या टॉपिकसाठी तुम्ही काय कराल, आता व्हिडिओ पॉज कराल, हे छान नोट डाऊन करून घ्याल, त्यानंतर परत एकदा छान समजून घ्यायचं आणि मग नंतर पुढे प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. ओके गाईज, सो लेट्स गो विथ अवर सेकंड प्रॉपर्टी हिअर. ओके, सो आय एम रबिंग ऑल दिस अँड लेट्स गो विथ अवर सेकंड प्रॉपर्टी. ओके, आता रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. ओके, तर आपण ही जी सेकंड प्रॉपर्टी बघतोय या प्रॉपर्टीमध्ये दोन वेगवेगळे ट्रायंगल्स असणार आहे, पण त्यांचा जो बेस आहे ना तो कसा असेल, सेम असेल. मग त्यासाठी मी एक डायग्राम ड्रॉ करतोय. This is my first triangle, namely A, B and C. Okay, and I will have another triangle here. Okay, namely ADC. आता मी फर्स्ट परपेंडिक्युलर लाईन इथे ड्रॉ करतो. ओके, सपोज आपण म्हटलं AE आणि यानंतर एक परपेंडिक्युलर लाईन घेतली, हिला आपण नाव दिलं DF. ओके, सो आता ही जी फर्स्ट परपेंडिक्युलर लाईन आहे ना BC वरती, इट इज अ हाईट ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCची हाईट कोण येणार आहे, AE. आणि जी सेकंड परपेंडिक्युलर लाईन आहे जिचं नाव DF आहे, इट इज अ हाईट ऑफ ट्रायंगल BDC. पण दोन्ही ट्रायंगल्समध्ये कॉमन थिंग काय, ABC मध्ये कोण येतं, BC, अँड BDC मध्ये पण कोण येतं, BCच येतं. मीन्स BC इज अ कॉमन बेस, राईट. मीन्स बेस कशी दोन्ही ट्रायंगल्समध्ये इक्वल आहे. मग आता आपण इथे काय करणार आहात बघा, बेस इक्वल आहे, ही तुमची हाईट H1 आली, ही तुमची हाईट H2 आली. सो आय विल कन्सिडर हिअर, लेट कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. दोघे ट्रायंगल्स घेतले, ABC आणि ADC. तर दोन्ही ट्रायंगल्ससाठी सेम फॉर्म्युला जर आपण इथे यूज केला, हाफ इंटू बेस कोण आहे आपल्याकडे,
बी सी आणि त्यानंतर कोण हवी आपल्याला हाईट. तर आपल्याकडील हाईट कोण आहे इथे ए आहे राईट. आता जाऊया आपल्या डिनॉमिनेटरकडे. डिनॉमिनेटरमध्ये परत कोण येणार हाफ इंटू. तर अगोदर कोण येतं बेस येते. पण ह्या दुसऱ्याही ट्रायंगलची बेस कोण आहे बाळांनो इथे मिस केला आपण. इथे ए डी सी नाही ह्या ट्रायंगलचं नाव काय आहे बी डी सी आहे. ओके तर दुसऱ्याही ट्रायंगलमध्ये बेस कोण आहे इथे बी सीच आहे. मग इथे आपल्याकडे काय मिळणार आहे बी सी इंटू याची हाईट काय आहे इथे आपल्याकडे डी एफ आहे राईट. याची हाईट काय आपल्याकडे इथे डी एफ. मग आता जर तुम्ही कंपॅरेटिव्हली बघितलं ॲज व्ही नो की आपण सेम टर्म्स किंवा कॉमन टर्म्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॅन्सल करत असतो. मग त्या अनुषंगाने जर गेलात तर इथे हाफ आणि इथे हाफ काय झालेत कॅन्सल झालेत. सिमिलरली बी सी ऑल्सो गॉट कॅन्सल्ड. सो द रिमेनिंग टर्म इज रिमेनिंग काय राहिलं आपल्याकडे इथे ए राहिला अपॉन आपल्याकडे काय राहिलं डी एफ राहिलं बरोबर की नाही. बट जर जनरलाइज केलं तर ए कोणाची व्हॅल्यू आहे एच वन मीन्स पहिल्या ट्रायंगलची हाईट आणि डी एफ कोणाची व्हॅल्यू आहे एच टू मीन्स दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. ए बी सी आपला फर्स्ट ट्रायंगल आहे सो एरिया ऑफ ट्रायंगल 1 आपण असं म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल 2. मीन्स ज्या वेळेस दोन ट्रायंगल्समध्ये बेस ही इक्वल असते त्यांच्या एरियाचा रेशिओ इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. मीन्स त्यांच्या ट्रायंगल्सचा एरियाचा रेशिओ हा त्यांच्या करस्पॉन्डिंग मीन्स संगत उंची इतका असतो. आलं लक्षात. मीन्स आय कॅन राईट हिअर प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी नंबर 2 सॉरी इथे आपण चेंज करायचं राहिलं आपलं प्रॉपर्टी नंबर 2 the ratio of areas of triangles with equal base is equal to ratio of their corresponding heights. ओके त्यांच्या बेस इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांच्या हाईट इतका असतो. आलं सगळ्यांच्या लक्षात. सो दिस इज ऑफ प्रॉपर्टी 2. तुम्ही काय कराल आता परत एकदा व्हिडिओ पॉज कराल हे छान समजून घ्याल आणि त्यानंतर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सो गो ऑन. ओके गाईज होप सो सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल. नाव आय एम गोइंग टू गो टुवर्ड्स अवर प्रॉपर्टी नंबर 3. तर बघूया आता आपल्या प्रॉपर्टी 3 मध्ये आपल्याला इथे काय सांगितलं आहे. आता ही जी आपली प्रॉपर्टी नंबर 3 असणार आहे प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये आपल्याला घ्यायचं आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल जसं बेस होतं ना आता विथ इक्वल हाईट्स. कशासोबत घ्यायचं आहे द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. मग आता हे तुम्ही कसं सोडवणार आहात तर बघा तर सगळ्यात अगोदर आपण इथे काय करणार आहात तर दोन ट्रायंगल्स असे ड्रॉ करायचे ज्यांची हाईट ही कशी असणार आहे सेम असणार आहे. ओके बट त्यांचा बेस हा वेगळा असेल. मग कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं सपोज मी दोन ट्रायंगल्स घेतोय इकडे घेतला मी ए बी सी आणि ना एक आयडिया करूया सपोज इथे डी घेतला आणि ना मी आता जे दोन ट्रायंगल्स घेणार आहे कसे घेतो बघा. सपोज आय एम कन्सिडरिंग हिअर लेट कन्सिडर सपोज एरिया ऑफ ट्रायंगल थोडं खाली घेतो तिकडे मिक्स होऊन जात असतं परत. लेट कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. काय घेतला मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि घेतला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. आता मला सांगा फर्स्ट ट्रायंगलमध्ये ए बी सीमध्ये हाईट कोण आहे ए डी आहे अँड ए बी सीमध्ये जशी हाईट ए डी होती ए बी डीमध्ये सुद्धा हाईट कोण आहे रे
एडीचा आहे, मीन्स दोघांची हाईट कशी आहे, कॉमन, मीन्स इक्वल हाईट आहे, बरोबर. अँड इफ हाईट इज इक्वल तर आपल्याकडे काय मिळतं बघा. मग आता फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. व्हॉट इज बेस ऑफ ए बी सी. यामध्ये बेस कोण आहे, बी सी, आणि हाईट कोण आहे, ऑब्वियसली ए डी. कंपॅरेटिव्हली ॲट द डिनॉमिनेटर हाफ इंटू, परत आता ह्या ए बी डीमध्ये बेस कोण आहे, बी डी. सो इथे कोण आलं, बी डी, आणि याची हाईट कोण आहे, ऑब्वियसली ए डी, राईट. सो आता इथे काय होणार, हाफ आणि इकडे हाफ काय झालेत, कॅन्सल. इथे ए डी आणि इकडे पण ए डी, दोन्ही एड्या कॅन्सल झाल्यात, राईट. आता कोण आहे ए डी बघूया ऑफलाईनला आल्यानंतर. अँड आफ्टर दॅट द रिमेनिंग काय आहे आपल्याकडे, बी सी अपॉन बी डी. बट सिन्स आता हा कंपॅरेटिव्हली बी सी जर म्हटलं तर पहिल्या ट्रायंगलची बेस आहे, मीन्स कोण असेल, बी वन. आणि बी डी जर म्हटलं तर ही दुसऱ्या ट्रायंगलची बेस आहे, मीन्स इथे काय येणार, बी टू. ऑब्वियसली पहिला ट्रायंगल मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल वन आणि दुसरा मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल टू आपल्याला कन्सिडर करायचं आहे, नाही का. सो थर्ड प्रॉपर्टीत काय लक्षात आलं, जर कुठल्याही दोन ट्रायंगलच्या हाईट्स जर इक्वल असतील तर त्यांचा रेशो हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो इतका असतो. मीन्स आय कॅन राईट हिअर अवर प्रॉपर्टी नंबर 3. आपल्याला इथे असं सांगितलं आहे, मिळालं आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ triangles with equal, ओके. आता इथे इक्वल काय आहे, विथ इक्वल हाईट्स, ओके. विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू रेशो ऑफ their corresponding बेस. आलं सगळ्यांच्या लक्षात. तर अशा पद्धतीने ही आहे तुमची प्रॉपर्टी नंबर 3, की जिथे आपल्याला इक्वल कोण आहे, हाईट. लास्ट टाइम इक्वल कोण होतं, बेस. तर तुम्ही आता परत एकदा व्हिडिओ पॉज कराल, हे छान समजून घ्याल आणि नंतर नोट डाऊन कराल. प्रोसीड नाव. ओके गाईज, नाव होप सो सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल. नाव आय एम गोइंग टू गो टुवर्ड्स अवर fourth and the last property of areas of triangles. Okay, so now I'm going to go towards the last property here. Now we can see here property number 4, the ratios of areas of triangle with equal base and height. ओके, असे ट्रायंगल्स ज्यांची बेस आणि हाईट दोघेही जर इक्वल असतील तर. मग आता सपोज मी काय करतो, दोन पॅरलल लाईन्स घेतो. पर्टिक्युलरली ना बऱ्याच वेळेस पॅरलल लाईन्समध्ये फॉर्म होणारे 99% पॅरलल लाईन्समध्ये फॉर्म होणारे जे ट्रायंगल्स असतात त्यांची हाईट आणि बेस ही सेम असते. सपोज हा माझ्याकडे फर्स्ट ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे ABC. आणि सपोज मी एक दुसरा ट्रायंगल घेतोय ज्याचं नाव आहे BDC. आता जर तुम्ही कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर ABC मध्ये बेस कोण आहे, BC, आणि BDC मध्ये बेस कोण आहे, BC. आता दोन लाईन्स ह्या पॅरलल आहे. दोन लाईन्सला तुम्ही पॅरलल कधी म्हणतात, when two lines are called parallel lines. 101% ज्यावेळेस ह्या दोन लाईन्स कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, whenever the two lines never intersect each other are called parallel lines. अगदी इन्फिनिटीपर्यंत जरी गेल्या तरी एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. लाईक रेल्वे रूल्स, राईट. सो जे रेल्वेचे जे रूळ असतात, इफ दे विल इंटरसेक्ट इच अदर तर गाडी कुठे जाणार, खाली, आणि त्यामधील जे पॅसेंजर्स असतील ते वरती, राईट. तर पॅसेंजर्स वरती जायला नको, त्यामुळे काय होतं की रूल्स कधी एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. ते नेहमी एकमेकाला पॅरलल असतात किंवा नेहमी त्यांच्यामधलं डिस्टन्स हे कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मीन्स टू पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स कधीही कमी जास्त होत नाही, ते नेहमी कॉन्स्टंट असतं. आणि जर मग हे दोन ट्रायंगल्स जर आपण असं म्हटलं, लाईन L आणि लाईन M
लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम. ओके, लाईन यल आणि लाईन यम ह्या दोन्ही एकमेकाला पॅरलल असतील तर यांच्यामधील अंतर कॉन्स्टंट आहे. मीन्स पहिल्या ट्रायंगलची जी हाईट असेल ABCची जी हाईट असेल आणि BDCची हाईट असेल, दोघांची हाईट कशी असणार, सेम असणार आहे. येते सगळ्यांच्या लक्षात. सो सपोज मी इथे हाईट घेतली, सपोज आपण काहीतरी म्हटलं E म्हटलं. ओके, आणि सपोज इकडे जर आपण अशी हाईट घेतली आणि सपोज मी इथे नाव दिलं F, तर ह्या ज्या दोन्ही लाईन्स आहे मीन्स आपण AE म्हणा किंवा DF म्हणा, आता ही थोडीशी तिरपी दिसते, परपेंडिक्युलर दिसत नाही, तर थोडासा चेंज करून घेऊ आपण. ओके, थोडंसं ॲज स्केल आपली इन्स्टिट्यूटवर राहिली, स्टुडिओत आणता नाही आलेली, सो आपण इथे म्हणूया. ठीक आहे. सो तर AE आणि DF ह्या परपेंडिक्युलर लाईन्स आहे ऑब्वियसली, पण ह्या दोन पॅरलल लाईन्समध्ये कुठल्याही दोन लाईन्स घेतल्या त्यांच्यामधलं डिस्टन्स कमीच होऊ शकत नाही, बिकॉज दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट असतं. त्यामुळे इथे बेस पण सेम आहे आणि इथे काय झालं, हाईट पण सेम आहे. तर मग आता अशा केसमध्ये आपण इथे कसं कन्सिडर करणार बघा. सपोज मी जर कन्सिडर करतोय, लेट कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC घेतला, तसाच काय घेतलं, BDC जर घेतलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल BDC जर घेतला, तर आपण तो कसा घेणार आहात, हाफ इंटू अगोदर आपण बेस घेणार, कोण आहे, BC, नंतर आपण हाईट घेणार, हाईट काय इथे आपल्याकडे AE. सिमिलरली ॲट द डिनॉमिनेटर जर आपण गेलात, हाफ इंटू बेस काय परत एकदा BC आणि हाईट काय आपल्याकडे DF, राईट. बट सिन्स वी नो दॅट AE इज इक्वल्स टू वॉट, DF, दोघांची हाईट ही कशी आहे, सेम आहे. त्यामुळे हे सगळंच 1/1 1/2 1/2 कॅन्सल, BC कॅन्सल आणि AE आणि DFसुद्धा काय होणार आहे, कॅन्सल. मीन्स वरती 1 शिल्लक राहणार, खाली पण 1 राहणार. मीन्स आपण जर इथे घेतलं एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2, तर काय आलं, 1:1. आता हा 1:1 आपण कसा कन्सिडर करू शकता, दॅट इज वी कॅन से हिअर एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. मीन्स असं म्हणू शकता त्यांचा रेशिओ 1:1 येतो किंवा त्या दोघांचा एरिया कसा येतो, सेम येतो. सो जी प्रॉपर्टी 4, जी लास्ट प्रॉपर्टी आहे आपली, काय सांगितलं आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये, द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स, रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स with equal height and base is equal to the ratios of areas of triangles with equal height and base is equal to, R equal असं म्हणता येईल, R equal सोप्या भाषेत, किंवा height and base is 1:1. हे सगळ्यात सोपं आहे, इज 1:1. किंवा तुम्ही असं म्हणू शकता दोघांचा एरिया हा कसा असतो, सेम असतो. येते सगळ्यांच्या लक्षात. सो तुम्ही आता काय कराल, व्हिडिओ पॉज कराल आणि हे प्रॉपरली अंडरस्टँड करून नोट डाऊन करून घ्याल. डोक्यात आलं, ज्या दोन ट्रायंगल्समध्ये हाईट आणि बेस इक्वल असतात त्यांचा एरिया आयदर इक्वल असतो किंवा त्यांच्या एरियाचा रेशो हा 1:1 असतो अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी नंबर 4. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोन पॅरलल लाईन्समध्ये येणारे जे ट्रायंगल्स आहे त्यांची हाईट आणि बेस किंवा दोन पॅरलल लाईन्सवरती फॉर्म होणारे जे ट्रायंगल्स असतात त्यांच्या हाईट आणि बेस ह्या इक्वल असतात. येते सगळ्यांच्या लक्षात. सो दिस इज युअर प्रॉपर्टी नंबर 4. तुम्ही व्हिडिओ पॉज कराल, हे छान समजून घ्याल आणि नोट डाऊन कराल. ओके गाईज, these were the 4 properties. Now what we are going to do here, आपण या प्रॉपर्टीजवर डिपेंडंट एक किंवा दोन एक्झाम्पल्स आपल्या एक्सरसाइजमधून बघू. संपूर्ण एक्सरसाइज तर या सेशनमध्ये कंप्लीट होणार नाही, बट ॲटलिस्ट 1 or 2 एक्झाम्पल्स आपण या सेम प्रॉपर्टीजवरती स्टडी करूया. ठीक आहे. सो लेट्स गो टुवर्ड्स अवर फर्स्ट एक्सरसाइज हिअर. Okay, so I am now going here with our practice set 1.1 and here our first question is, आपल्याला आपल्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा. यू कॅन सी द क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. दे टोल्ड अस द बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9
अँड द हाईट इज 5. ट्रायंगलची बेस ही 9 आहे, त्याची हाईट ही 5 आहे. तर मग मी जर क्वेश्चन जसं जसं रीड करतोय त्या पद्धतीने जर मी गिवन जर लिहिलं तर माझ्याकडे पहिल्या ट्रायंगलची बेस मीन्स B1 आहे, किती दिली आपल्याला ती 9. त्यानंतर पहिल्या ट्रायंगलची हाईट H1 असते, ती आपल्याला किती दिली आहे 5. पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, द बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. दुसऱ्या ट्रायंगलची बेस मीन्स B2 आपल्याकडे किती आहे 10. अँड द बेस ऑफ हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलची जी हाईट आहे H2 ती आपल्याला दिली आहे 6. तर आपल्याला असं सांगितलं आहे फाइंड द रेशिओज ऑफ दिस ट्रायंगल्स. तर आपल्याला या ट्रायंगल्सचा एरियाजचा रेशो शोधायचा आहे. तर अतिशय सोपं आहे, यांची बेस पण वेगळी आहे, यांची हाईट पण वेगळी आहे. सो आपण इथे काय म्हणणार, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. रिझन काय, रेशो ऑफ areas of triangles with different base and height. ओके, असे ट्रायंगल्स ज्यांची बेस आणि हाईट दोघेही वेगळे, त्यांचा एरियाचा रेशो, त्याचा हा फॉर्म्युला, प्रॉपर्टी फर्स्ट वी कॅन से. मग आता जर बघितलं तर B1 आपल्याकडे येतो 9, H1 आपल्याकडे येतो 5. यानंतर जर आपण बघितलं B2 आपल्याकडे येतो 10 आणि H2 आपल्याकडे येतो 6. तर आपण हे दोघे डिव्हिजिबल आहे बघा, 5 1 जा 5, 5 2 जा 10 येतं. तसंच 6 1 जा 6 नाही चालणार, 3 2 जा 6 चालेल. 3 2 जा 6 मीन्स 3 2 6 आणि 3 3 9, 3 2 जा 6 अँड 3 3 जा 9. सो यू आर गोइंग टू गेट हिअर 3 इंटू 1 upon 2 into 2 obviously. So it will get here 3 upon 2 into 2, how much? It's 4. Any doubt up to here? So here we got area of triangle 1 upon area of triangle 2, that is 3 upon 4. And therefore we can say, as this said us find the ratios, therefore area of triangle 1 as to area of triangle 2 is equals to 3 as to 4 is equals to how much? 3 as to 4. Any doubt up to here? So this is your first example from exercise 1.1. You may pause the video and note it down. Okay guys, let's go with our second example from the same exercise here. Okay, and we'll stop with this example and then we'll see into another session the another example or more some examples. Okay, now see here, I am going with our second question here. You can see the question on your screen. They told us in the figure 1.13 BC is perpendicular to AB, AD is perpendicular to AB, as well as BC is 4, AD is 8. आणि आपल्याला काही एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याला शोधायचं आहे. मी डायग्राम परत रिकन्स्ट्रक्ट करतो आपल्याला जास्त व्यवस्थित समजण्यासाठी. सपोज हा आपल्याकडे आहे फर्स्ट ट्रायंगल आणि इकडे आपल्याला दिला आहे आपला सेकंड ट्रायंगल. Here we have A, this is B. Next to that here we have C and here they gave us D. आणि इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे BCची. तर BC आपल्याकडे 4 आहे आणि आपल्याकडे AD 8 दिला आहे आणि आपल्याला शोधायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. वी कॅन सी दिस इज अ perpendicular and this line is also perpendicular to AB. These both the lines are perpendicular, but since we know that perpendicular lines are always the height, आपल्याला माहीत आहे ज्या perpendicular lines असतात त्या नेहमी त्या ट्रायंगलच्या हाईट असतात आणि ज्या रेषेवर त्या perpendicular असतात ती त्या ट्रायंगलची बेस असते. सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला इथे असं म्हणता येईल, गिवन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव BC is perpendicular to AB and AD is also perpendicular to AB. मोरओव्हर आपल्याला इथे काय दिलं आहे, BC इक्वल्स टू 4 अँड AD इज इक्वल्स टू 8, राईट. सो मीन्स आय कॅन से हिअर दॅट इज H1 आपल्याला दिला आहे, पहिल्या ट्रायंगलची हाईट H1 इज 4 अँड वी हॅव हिअर H2 दॅट इज इक्वल्स टू हाऊ मच 8, राईट. सो सिन्स वी नो दॅट जर आपण ट्रायंगल्स घेतले, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, त्यांनी जी नावं घेतली आहे सेम टेक्स्ट क्वेश्चनमध्ये तसंच घेतो आहे, ADB म्हटले तर मी ते ADBच म्हणतो, एरिया ऑफ ट्रायंगल ADB दॅट विल बी इक्वल्स टू
आता इथे आपल्याला लक्षात येतं ह्या ट्रायंगलची बेस पण ए बी आहे आणि या ट्रायंगलची बेस पण ए बी आहे. मीन्स बोथ द ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस ऑर इक्वल बेस. सो सिन्स वी नो द फॉर्म्युला, द ट्रायंगल्स ऑर द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल्स टू दॅर रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. तर त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशिओ एवढं असतं. तर याची हाईट किती आहे आपल्याकडे, तर इथे आपल्याकडे येणार बी सी फर्स्ट ट्रायंगलची हाईट आणि सेकंड ट्रायंगलची हाईट काय आपल्याकडे ए डी आहे, बरोबर. आणि रिझन काय लिहिणार आहात, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. ओके, ज्या ट्रायंगल्सची बेस ही इक्वल असते त्यांचा रेशो. आता बी सी तुम्हाला माहीत आहे इट इज 4 आणि ए डी तुम्हाला माहीत आहे इट इज 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो आपल्याला जे आपलं आन्सर मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी दॅट इज 1/2. आणि आय थिंक इथे रेशो नव्हता विचारला, इथे याच पद्धतीने याच फॉर्मॅटमध्ये आन्सर विचारलं होतं. हो, सो दिस इज आन्सर फॉर युअर सेकंड क्वेश्चन. यू मे पॉज द व्हिडिओ, छान समजून घ्याल आणि नंतर नोट डाऊन कराल. ओके गाईज, होप सो सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल. सो वी आर गोइंग टू स्टॉप इन टू दिस सेशन. इन नेक्स्ट सेशन विल स्टार्ट विथ अवर थर्ड एक्झाम्पल. We'll complete the exercise and also we'll have our most IMP theorem from 10th standard, that is BPT basic proportionality theorem, into another session. Okay, so घरी हे सगळं परत व्यवस्थित रिवाइज कराल. नेक्स्ट सेशनमध्ये डेफिनेटली मी होमवर्क पण देणार आहे, त्यावेळेस ते होमवर्क पण आपल्या चॅट सेक्शनमध्ये ॲपच्या तुम्ही सेंड करू शकता. काही क्युरीज असेल तर यू मे पुट युअर क्युरीज इन चॅट सेक्शन ऑफ ॲप और यू मे डिरेक्टली व्हॉट्सॲप मी और कॉल मी. ओके, सो विल स्टॉप इन टू दिस सेशन, मीट इन टू अनदर सेशन. टिल दॅन हॅपी लर्निंग. थँक यू.